नमस्कार, स्वाद रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मस्त असे भरलेले पापलेट। त्यासाठी मी येथे 4 पापलेट स्वच्छ धुवून आणि त्याला चिरा पाडून घेतलेले आहेत। मध्ये ही एक अशी चीर पाडून घेतलेली आहे ज्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे। सर्व पापलेटला मी अशा मध्ये चिरा करून घेतलेले आहेत। येथे मी मॅरिनेट करण्यासाठी 4 हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर, मीठ आणि हळद याचं वाटण करून घेतलेलं आहे। हे वाटण मी या सर्व पापलेटला अशा प्रकारे लावून घेत आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व बाजूने आपल्याला हा मसाला चोळून घ्यायचा आहे चांगला आणि थोडा वेळ इतर त्याच्या पोटामध्ये भरण्यासाठी मसाला तयार करेपर्यंत बाजूला ठेवून द्यायचा आहे। आता इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 2 चमचे। त्याच्यामध्ये आपल्याला खोबरं किसून भाजून घ्यायचं आहे। थोडासा लसूण, कोथिंबीर हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे आणि तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करून खोबरं हातानेच चुरून घ्यायचं, लसूण थोडासा हातानेच चिरून घ्यायचा आहे, कोथिंबीर बारीक चिरून घालायचे आहे, मीठ आणि लाल तिखट थोडंसं घालायचं आहे चवीसाठी, मीठ चवीसाठी घालायचं आहे। हा सर्व मसाला आपण या पापलेटच्या पोटामध्ये भरून घ्यायचा आहे। बोटाने जेवढा बसेल तेवढा मसाला या पापलेटच्या पोटामध्ये भरून घ्यायचा आणि असं मस्त असं पापलेट भरून घ्यायचे। एक एक करून अशी मी ही 4 पापलेट भरून घेत आहे। या मसाल्यामुळे हे पापलेट खूप छान लागतं। कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे। आता तळण्यासाठी येथे मी मैदा आणि कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घेतलेला आहे समप्रमाणात। त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर आणि थोडंसं चवीसाठी मीठ घातलेलं आहे। यामध्ये आपल्याला हे पापलेट घोळवून तळून घ्यायचे आहेत। येथे एक टिप आहे माझ्याकडून, तेल खूप एकदम कडकडीत गरम झाल्यावरच पापलेट त्याच्यामध्ये सोडायचं, नाहीतर हा मसाला सगळा तेलात इतर ठिकाणी पसरला जातो। तेल एकदम कडकडीत तापलं असेल तर हा मसाला पसरत नाही, म्हणून तेल कडकडीत तापल्यावरच हे पापलेट आपल्याला त्याच्यामध्ये सोडायचं आहे। आणि मग बाजूला जे तेल गरम झालेलं आहे ते चमच्याने हळूहळू त्या पापलेटवर सोडायचं आहे, जेणेकरून वरचा भाग पण त्या गरम तेलाने कुरकुरीत होतो। हे 5 ते 6 मिनिट असं खालच्या बाजूने भाजल्यानंतरच त्याची बाजू पलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे बाजूला सारून तिथेच दुसरं पापलेट आपल्याला तळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। दुसऱ्या पापलेटला सुद्धा पहिल्याप्रमाणेच व्यवस्थित घोळवूनच मग त्याच्यामध्ये तळायचं आहे। हा भरलेला पापलेट खूप छान लागतो, कुरकुरीत होतो। मध्यम गॅसवर नंतर त्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? जर तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि पुन्हा चॅनलला भेट द्या।